बॉल। चलो दोस्तों, बीच मैदान पर एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का पहला दिन और पहले दिन का जो कि ये चौथा राउंड जो कि एवन निजामपुर वर्सेस सिद्रा रोहिना सनसवाड़ी, इन दो टीमों के दरमियान खेला जा रहा है, जिसमें टॉस जीतकर एवन निजामपुर ने पहले फील्डिंग का फैसला किया और सनसवाड़ी को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया। दोस्तों, ओपनर बल्लेबाज योगेश पवार और नॉन स्ट्राइक पे है महेश। एवन ये बड़े टूर्नामेंट, ये बड़ा मंच है दोस्तों, और ये अंतरगांव के जरिए 8 टीमें चुने गए हैं और इस 8 टीमों में आपको मुकाबले देखने मिल रहे हैं, जिसमें जो कि चौथा राउंड एवन निजामपुर वर्सेस सनसवाड़ी, दो टीमों के दरमियान आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे हैं। आंखों देखा हाल बताने के लिए कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगली को पार किया। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर और पिच गेंद थी, उसे खेल दिया कवर रीजन में। गेंद जा रही है 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन उम्दा स्ट्रोक। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। योगेश पवार जो कि पिछले टूर्नामेंट, जो कि पिछली साल के एक नामचीन बल्लेबाज जो कि ऊपरी हिस्सा में जिनका बल्लेबाजी में नाम क्रम था, वही योगेश पवार इस बार पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट करते हुए, आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा। क्लीन बॉल, क्या बात है। स्विच हिट करने की कोशिश योगेश पवार की नाकामयाब होती हुई। तेज रफ्तार से इस बार गेंद फेंकी थी सादिक ने। कि सादिक परदेसी ने चकमा देते हुए बल्लेबाज को क्लीन बोल्ड किया। योगेश पवार को लगा कि ये गेंद लेग स्पिन फेंकेंगे, क्योंकि पहली गेंद ऑफ स्पिन गेंद फेंकी थी और उसे कवर में खेलकर 4 रन वसूल किए थे। पहली गेंद पर इरादे स्पष्ट किए थे अपने कि मैं धुआंधार बल्लेबाजी इस मैदान पर करूंगा। पिछली साल की बल्लेबाजी को दोहराने की कोशिश योगेश पवार की जरूर थी, लेकिन इस उम्मीद को नाकाम करते हुए सादिक परदेसी, जिन्होंने एक बड़ा विकेट हासिल किया है दोस्तों, अंतरगांव का जो कि बड़ा खिलाड़ी ऊपरी हिस्से में जिसका नाम लिया जाता है योगेश पवार, जो कि उनको क्लीन बोल्ड करके डगआउट का रास्ता नापने में मजबूर किया सादिक ने। सादिक को मिलने वाली बड़ी सफलता, पहले पावर प्ले के ओवर में 4 रन खर्च करने के बाद 1 विकेट हासिल किए हैं दोस्तों। वही सादिक 4-5 कदमों का रन अप। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी। अंपायर जी ने अपने परों को खोलकर हमें इशारा दे दिया कि वाइड गेंद है। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। एक्स्ट्रा में 1 रन खर्च करते हुए सादिक परदेसी। इस बार बहुत ही अच्छी गेंद, अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद, सम्मानजनक स्ट्रोक खेलते हुए कारपेट के सहारे। यहां पे माविया की जरूर लूज फील्डिंग हुई थी, लेकिन उसको फॉलो किए थे यहां पे जैद ने। बहुत ही अच्छी फील्डिंग। 1 रन मुकम्मल होता हुआ बीच मैदान पर इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बड़ा विकेट डगआउट में देखने मिल रहा है। काफी नर्वस, क्योंकि जानते थे स्विच हिट के रूप में यहां पे क्लीन बोल्ड होके पॉले में वापस लौटे थे योगेश पवार। अपने आप को कोसते हुए नजर आ रहे हैं दोस्तों डगआउट में।
योगेश पवार जो कि विकेट लिया था सादिक परदेसी ने। इसके लिए रिजवान सांगले इनकी जानिब से 100 रुपए। इसी बीच और पिच गेंद, और इस और पिच गेंद को सीधी बल्ले से खेलकर 6 रन वसूल करते हुए बल्लेबाज। सीधे बल्ले से खेलकर 6 रन वसूल करते हुए महेश। फिर एक मरतबा फ्लाइटेड डिलीवरी थी, बहुत ही अच्छी गेंद। टपा खाने के बाद थोड़ी सी ऑप्शन के बाहर निकलती हुई गेंद, विकेट कीपर को भी यहां पे चकमा देती हुई गेंद स्लिप में जाके रुकी थी। माजिद खिलाड़ी स्लिप में तैनात थे, बहुत ही अच्छी फील्डिंग। डॉट गेंद फेंकते हुए सादिक, बहुत ही अच्छा कमबैक सादिक परदेसी के लिए। रिजवान सांगले इनकी जानिब से 100 रुपए, जो कि योगेश पवार को क्लीन बोल्ड किया था सादिक परदेसी ने। फील्ड में थोड़ी सी तब्दीली करते हुए सादिक, इस बार फिर एक मरतबा और पिच गेंद थी, उसे खेल दिया है आड़े बल्ले से। गेंद जा रही है सीमा पर 6 रनों के लिए। यहां पे महेश जो कि प्रहार करते हुए नजर आ रहे सादिक के ऊपर। एक बड़ी विकेट जरूर हासिल की थी सादिक ने योगेश पवार के रूप में, लेकिन उसके बाद योगेश आउट हुए तो क्या हुआ, मैं हूं ना महेश। यहां पे यही दिखलाते हुए अंपायर जी का इशारा हम तक आता हुआ, बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज महेश और राहुल। दूसरे गेंदबाज यहां पे इस्तेमाल करते हुए माजिद सांगले, बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज सरसवाड़ी के महेश और राहुल। एक ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कही जा सकती है महेश के जरिए, जिन्होंने 2 छक्के लगाए पिछली ओवर में। माजिद सांगले पार किया, इस बार फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेलते हुए गेंद को पनिशमेंट देते हुए 6 रनों की। दोस्तों एक बड़ा विकेट हासिल होने के बाद सादिक के 2 छक्के और माजिद की पहली गेंद पर यह छक्का, दोस्तों 3 छक्के लगे हैं अब तक इस इनिंग में। दोस्तों खराब गेंदबाजी कही जा सकती है। फिर एक मरतबा माजिद सांगले, फिर एक मरतबा फुल टॉस गेंद, फिर एक मरतबा वही नजारा दिखता हुआ, वही चित्र दिखता हुआ बीच मैदान पर 6 रनों के लिए। दो गेंदे फुल टॉस गेंद फेंकी और 2 गेंदों पे यहां पे राहुल ने पनिशमेंट देते हुए माजिद को 6 रनों की। बैक टू बैक 2 छक्के उसी रीजन में, उसी अंदाज से और वही गेंद पर। दोस्तों रिप्ले, ऐसा लगा मेरे को कि रिप्ले दिख रहा है यहां पे राहुल पिछली गेंद का। खराब गेंदबाजी कही जा सकती है, खराब बॉलिंग का प्रदर्शन। एक बड़ा विकेट डगआउट में जाने के बाद हौसले बुलंद होते हैं गेंदबाज के, लेकिन यहां पे बल्लेबाजों ने यहां पे हावी होते हुए नजर आए दोस्तों गेंदबाज के ऊपर। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, बैकफुट पे जाके उसे खेल दिया कारपेट के सहारे, स्क्वायर लेग की जानिब गेंद जाती हुई 4 रनों के लिए।
बहुत ही खराब यहाँ पे गेंदबाजी कहीं जा सकती है। अगर आप लगातार यहाँ पे 3 गेंदें फेंकी है माजिद ने, 3 गेंदों पे 3 बड़े स्ट्रोक आपको बीच मैदान पर देखने मिले, 2 छक्के 1 चौके के रूप में। फिर एक मरतबा फुल टॉस गेंद थी, लेकिन इस बार स्विच हिट करने की कोशिश। खराब गेंद थी, लेकिन यहां पे खराब गेंद का फायदा नहीं उठा सके बल्लेबाज राहुल। अगर इस बार भी सीधे बल्ले से खेलते तो शायद ये तीसरा छक्का हो सकता था मेरे नजरिया से, क्योंकि लेग स्टंप पे फुल टॉस गेंद फेंकना बोले तो उसके ऊपर 6 रन की मोहर लगाई हुई होती। इस बार ओवर पिच गेंद और सीधे बल्ले से खेलते हुए गेंद को खींच दिया महेश ने 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन उम्दा बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी बीच मैदान पर आपको देखने मिल रही है। इस बार लेग स्टिप पे गेंद थी, उसे खेल दिया, लेग की जानिब पे गेंद जा रही है। बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी कोशिश यहां पे की है फील्डर ने। दोस्तों अपने टीम के लिए जरूर 2 रन सेव किए हैं, 2 रन बचाए हैं माविया ने। आखिरी गेंद पर स्ट्रोक जरूर था, ऐसा लग रहा था एक वक्त ऐसा, क्योंकि गेंद सीमा पार होती है, लेकिन यहां पे 2 रन। इसी तरह 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन। खराब गेंदबाजी। इसी बीच इस मैच का आगे का आंखों देखा हाल बताने के लिए हम दावत दे रहे हैं हमारे साथी कमेंटेटर और महाराष्ट्र की बुलंद आवाज दोस्तों चंदू सेट्टे सर को। नमस्कार। A1 ट्रॉफी 2025 मध्ये 28व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि चालू असणारा सामना A1 निजामपूर आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रुईना सिद्रा 11 सनसवाडी हा बॉल जर पाहिलं तर लोअर फुल टॉस होता, समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय, फिल्डर येणार, बॉल अडवणार, तोपर्यंत 2 धावा पूर्ण, धावा थांबणं गरजेचं आहे निजामपूरसाठी। परंतु दुसऱ्या बाजूला सनसवाडी चांगल्या स्थितीत आहे, योगेश यांचं लवकर आउट होणं आणि त्यानंतर सुद्धा महेश आणि त्याचबरोबर राहुल या दोघांनी डावाला सावरलेलं आहे। महेश रानवडे नेहमीच की फॅक्टर राहिलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल सादिकबाई यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने। घरच्या मैदानात A1 जरूर खेळते, परंतु प्रतिस्पर्धी संघाने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, म्हणजे टॉपचा संघ म्हणून देखील सनसवाडीची ओळख आहे, परंतु A1 तरी कुठे कमी आहे, कमबॅक करावं लागेल। यावेळेला कमी गतीचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय, 6 धावा षटकार। साठी देखील समालोचनासाठी विशेष पुरस्कार त्यांच्याकडून आलेला आहे, त्यांचे देखील मनापासून आभारी आहे। आणि इकडे आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, कमबॅक करावं लागेल अन्यथा थांबवायच्या संघनायकाच्या पुढे हा प्रश्न निर्माण झालाय। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। कमबॅक करण्यासाठी A1 सुद्धा ओळखला जातो आणि त्यांना ते कमबॅक करावं लागेल आता, कारण घरच्या मैदानात सध्या सनसवाडी सरस होऊ लागलेली आहे, परंतु A1 ला सुद्धा A1 कामगिरी करावी लागेल, कारण सहजासहजी विजय मिळत नसतो, प्रत्येकाला मेहनत ही करावीच लागते। या जगात कुणालाच आणि काहीच सहजासहजी मिळत नाही मेहनतीशिवाय। अगदी विराट कोहली सुद्धा असेल, मैदानात जाऊन त्याला बॅट फिरवावीच लागते, किती मोठा गोलंदाज असेल, बुमराला सुद्धा सहजासहजी विकेट मिळत नाही, त्याच्यासाठी त्याला सुद्धा मेहनत घ्यावी लागते, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मेहनत घ्यावीच लागणार आहे। तसेच या ठिकाणी नौशादजी सांगळे आणि माझ्यासाठी
जियान जुबेन मांडलेकर यांच्याकडून नौशादभाई आणि माझ्यासाठी विशेष पुरस्कार आलाय. त्या दोघांचा आम्ही दोघेही आपले मनापासून आभारी आहोत. परंतु इकडे आता मॅचकडे जायचं आहे. A1ची A1 स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी सादिक यांना कमबॅक करावं लागणार आहे, कारण धावांना कंट्रोल करायचं आहे. मोठ्या धावसंख्या पाठलाग करण्याची क्षमता A1 ठेवतो, परंतु त्यालाही एक मर्यादा असणार आहे. त्यामुळे धावसंख्येला आताच कुठेतरी आळा घालावा लागणार आहे. सादिक यावेळेला बॉल पुढे केलाय, समोर उडवलाय आणि तिकडे मात्र विकेटचा पतन. ही जोडी मात्र खूप त्रास देत होती आणि महेश रानवडे मात्र या ठिकाणी आउट होत आहेत. विकेट. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. जितेश. धावसंख्या चांगली आहे. आतापर्यंत सगळं काही चाललं होतं ते मात्र सनसवाडीच्या बाजूने, परंतु सादिक यांनी घेतलेली विकेट कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक होईल का? नवे नवे तर ते करावं लागणार आहे, कारण याही परिस्थितीमध्ये 5 ओव्हरची मॅच, मैदानाची भौगोलिक परिस्थिती, सिक्सरचा बॉल, 75-80 धावांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. लाईनमॅन. आपल्याला चारी बाजूने विखुरलं जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचे A1चं कोण आहे माहितीये का? हे जे लाईनमॅन आहेत ना, A1चे सगळ्यात प्रमुख कार्यकर्ते आहेत. आज A1 ज्या वेळेला स्पर्धा यशस्वी करते त्याचा मोलाचा वाटा या सगळ्या लहान मुलांचा आहे. फक्त तिकडेच असं नाहीये, काही इकडे त्यांचा सुद्धा आहे. यावेळेला कमबॅक अगदी होताना पाहायला मिळत आहे, कारण यानंतर एक धाव आली आहे. षटकार चौकारामध्ये डील चालली होती आणि त्यानंतर थोडासा ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे सनसवाडी संघाची 58. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि जर का या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 20च्या आतमध्ये कंट्रोल केलं तर एक आशा देखील राहू शकते A1 संघाला. पाहूया, मॅच चांगली होणार आहे. तीन ओव्हरनंतर 58 धावा झाल्या. धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जितेश टीमचे कॅप्टन आहेत. जोडीला जर पाहिलं तर राहुल आहेत. हे दोघेही खूप चांगली कामगिरी करतात आणि यांना थांबवण्यासाठी आता येत आहेत अय्यान अक्वारे. गोलंदाजीसाठी येत आहेत. धावांना कंट्रोल करायचं आहे. समोर जर पाहिलं तर सनसवाडी सारखा एक मातब्बर संघ आहे आणि त्यांच्या विरोधात A1. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, कॅच सुटली आहे. या क्षणी कॅच सोडून देखील चालणार नाहीये, परंतु कॅच सुटली आणि कोणाची सुटली आहे? राहुल यांची सुटली आहे. हा, जितेश यांची सुटलेली आहे. ते टीमचे कॅप्टन आहेत. मजा येईल या मॅच मध्ये जसजशी मॅच पुढे जाईल ना, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्येला कुठेतरी तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. अशा वेळेला मात्र जेलही सुटलेला आहे. 59 धावा धावफलकावर 4थी ओव्हर सुरू आहे. या मैदानात षटकार चौकाराची भाषा प्रेक्षकांना सुद्धा आवडते, परंतु काही बॉलर आहेत ते या मैदानामध्ये आपली छाप सोडतानाही पाहायला मिळालेले आहेत. अय्यांचा हा फटका, चेंडू जर पाहिलं तर फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, लगातारच्या दुसऱ्या बॉलवर अय्यांनी संधी निर्माण केली, हे मात्र नक्की. अय्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण बॅक टू बॅक 2 बॉलवर संधी निर्माण करणं हे काही कमी नाहीये आणि ते सुद्धा सनसवाडी सारख्या दादा संघाच्या समोर. परंतु एक कालखंड असा राहिलाय, या A1ची दादागिरी अख्ख्या रायगडाने पाहिलेली आहे. यावेळेला पुन्हा तेच फटका फसलाय, परंतु फिल्डर मात्र त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले. एक धाव घेतली जाते. वा वा अय्यान वा. विकेट आली नाही हरकत नाही, परंतु अय्यानने धावसंख्येला कंट्रोल केलंय, हे तेवढंच महत्वाचं आहे. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 संध्या निर्माण केल्या आणि धावसंख्येला जर पाहिलं तर आता 61 वर पाठवलंय 4थी ओव्हर सुरू असताना. एका बाजूला जर पाहिलं तर A1 निजामपूर, एका बाजूला जर पाहिलं तर
रुहिना सिद्रा 11 सनसवाडी. रायगडातील मातब्बर स्पर्धा 28वे पर्व A1 ट्रॉफी. याही वेळेला फटका फसलाय आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा कॉल. 4 बॉल झाले आणि 4ही बॉलवर संधी निर्माण केली होती आय्यांने. पंचांच्या रुहिना सिद्रा 11. आदिल जळगावकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रुहिना सिद्रा. मोठमोठ्या संघांमध्ये प्रायोजकत्व सुद्धा असतं आदिल जळगावकर यांचं. परंतु आय्यांचं आम्ही कौतुक करू. मागील 4ही बॉलवर त्यांच्या जेल उडाला होता, हे मात्र महत्वाचं आहे. आदिलने कमबॅक, आय्यांनी मात्र कमबॅक करून दिलंय. हो, आणखीन एक चांगला बॉल. वा वा वा. आय्यान मात्र मन जिंकून घेतोय. अगदी ज्या पद्धतीने बुलेट ट्रेनच्या वेगात निघाला होता प्रतिस्पर्धी संघ, आता मात्र अगदी पॅसेंजरच्या वेगात किंवा लोकल ट्रेनच्या वेगात आणले आय्यांनी. आणि फक्त 15 वर्ष वय आहे. वा, आय्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी करतायत. आणि तुमच्या नावाची चर्चा त्याच वेळेला होते, परिस्थिती विपरीत असते आणि प्रतिस्पर्धी बलवान असतो. यावेळेला मात्र चुकी केली. अखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सिक्सर. क्रिकेटमध्ये अलर्ट राहावं लागतं. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागतो. आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 70 धावा. अजून 1 ओव्हर बाकी आहे. पाहूया कंट्रोल केलं जाईल का. रुहिना सिद्रा, आदिल जळगावकर आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर A1. 70 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 1 ओव्हर बाकी आणि बॉलिंगसाठी येत आहेत. बुरहान मुंगे यांना पण पाहतो गोलंदाजीसाठी. पहिल्या दिवशी ज्यांनी 6 चेंडू 4 धावा देखील दिल्या नव्हत्या तेच आलेत बुरहान मुंगे. परंतु इकडे खराब बॉल टाकला. या षटकाची सुरुवात मात्र खराब होताना पाहायला मिळालेली आहे. 1 धाव मात्र तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. A1च्या बॉलर्सला आज झालंय तरी काय. धावसंख्या 72 वर जाते. फ्री हिट अंपायर कळवतायत. हा बॉल पाठीमागे जाईल. परंतु वाटतच नाहीये. या धावा वाचणं गरजेचं होतं अक्षरशः, परंतु जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल 4. छत्तीस धावांवर राहुल बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 76 धावा धाव फलकावर आहेत. 5 बॉल अजूनही बाकी आहे. बुरहानला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. राहुलने काय बॅटिंग केली आहे. राहुल सकपाळ. जितेश स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश नलावडे समोर. बुरहान मुंगे. कमी गतीचा बॉल टाकलाय. थोडासा वळवलाय. कदाचित पहिला बॉल त्यांना असाच टाकायचा होता, परंतु इकडे त्यानंतर का होईना परंतु कमबॅक केलाय. धावसंख्येला थांबवलंय मात्र 76 धावांवर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटचे 4 बॉल कुठेतरी 80-85 मध्येच रोखायचा प्रयत्न असणार आहे निजा A1चा. परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणत असेल कुठेतरी आम्ही 90 पर्यंत देखील जाण्याचा प्रयत्न करू. अखूट टप्प्याचा बॉल. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि जितेश यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते.
A1च्या विरुद्ध यावेळेला अगदी पाठीमागे खेळतायत रीना सिद्रा 11. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. एका धावीवर समाधान मानावं लागलेलं आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर क्रीडानगरी पाहायला मिळते. सुंदर खेळपट्टी पाहायला मिळते. आयोजन चांगलं आहे. रोहिना सिद्रा बिग हिट. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय राहुलने. 6. जबरदस्त बॅटिंग. फुलटॉस. अशा प्रकारची गोलंदाजी कशी चालेल. आणि विजयासाठी 96 धावांची आवश्यकता आहे A1ला.
बुरान आणि माझी ती जोडी मैदानाच्या आतमध्ये निघालेली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. आज खेळायचं आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, टीमच्या नावासाठी, ज्या टीमसाठी आपण गेली कित्येक वर्ष जगलोय. A1 नाव जरी घेतलं तरी एक वेगळा आपल्या जर पाहिलं तर एनर्जी संचारते अंगामध्ये. त्यामुळे आता त्याच एनर्जीने खेळावं लागणार आहे. समोर जर पाहिलं तर रुहिना सिद्रा, आदिल जळगावकर आणि कंपनी हाही संघ बलाढ्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर A1 आहे. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन महेश रानवडे यांना आमंत्रित करण्यात आलंय. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, या परिसरातील महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि अगदी मॅच विनर खेळाडू आहेत महेश रानवडे. जसं आपण पाहिलं की योगेश महत्त्वाचे आहेत या टीमसाठी, परंतु तेवढेच महत्त्व या महेश रानवडे यांचं सुद्धा आहे. यस, सुरत आर्के ट्रॉफी ही सुद्धा गाजवली यावेळेला. सुरतच्या भवानी सरकार टीमला पराभूत करत असताना या ठिकाणी या परिसराचा झेंडा सुरतमध्ये देखील रोवून आलेला आहे हा सणसवाडीचा संघ. आज जर पाहिलं तर आदिल जळगावकर यांनी पॅक केलाय. रुहिना सिद्रा, महेश रानवडे. पहिला बॉल पंचांनी हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धाव आली आहे. प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय. चला, कडापे आणि साखळेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल परंतु धावा कराव्या लागतील. माजिद स्ट्राईकवर आहे. आज A1 साठी खेळायचं आहे. फटका समोर खेळलाय. चांगला फटका आलाय. निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावांना सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. माजिद यांच्याकडे क्षमता आहे, बुरहानकडे क्षमता आहे. A1 ची माझ्या मते ही दुसरी तिसरी पिढी असेल, कारण ज्या फाउंडर जर पाहिले तर त्यानंतर पुढल्या पिढ्या आल्या आणि गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेची, या संघाची. A1 ची A1 स्पर्धा यावेळेला कव्हर्सची दिशा निवडली आहे. वाह, चांगला फटका, पॉवर प्ले भेदलाय. येतोय चौकार. होणार आहे त्यासाठी नाणेफेकसाठी मी निमंत्रित करतो संदीपजी जाधव यांना. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते येऊन या ठिकाणी नाणेफेक करायचं आहे. या संदीप जाधव साहेब क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. बिग हिट फटका खेळलाय खरा परंतु पाहूया टायमिंग नाही झालं यावेळेला आणि फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. खेळाडू बाद. हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. संदीप जाधव यांचे पार्टनर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बहुतेक टॉस होणार आहे. चेक. या संदीप जाधव साहेबांचा एक व्यावसायिक गटामध्ये नेहमी एक संघ असतो आणि मोठमोठ्या प्लेयर्सला पॅक करतात. सादिक परदेशी आलेत बॅटिंगसाठी. कोकणी बाय बॅटिंग करावी लागेल. आज अख्खा A1 वाट पाहत आहे तुमच्या बॅटिंगची. बॉलचा अंदाजच नाही याला. महेश रानवडे देखील एक अजब रसायन आहे आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळालाय. 9 धावांवर धावफलक थांबलाय.
टॉस कोणी जिंकलाय? सुपरस्टार कडापे. आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. फुल टॉस कोकणी भाय. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडेच पाठवतायत. सिक्सर. करायच्यात म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 81 अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील, कारण माझी जरी आउट झाली असतील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बुरहान आणि सादिक यांना पाहायला मिळत आहे. प्रयत्न त्यांनाही करावे लागणार आहेत. सिराज लोखंडे यांच्याकडून सादिक यांनी जर षटकाराची हॅट्रिक मारली, विशेष पुरस्कार दिला जाईल. जिया फरीद परदेसी यांच्याकडून या षटकार जो मारला गेला त्याच्यासाठी विशेष पुरस्कार. बॅटिंग पॉवर प्ले. आता पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे. बुरानवर मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. काय राहुलने बॅटिंग केली होती, आता मात्र राहुल बॉलिंगला आलेत. परंतु समोर आव्हान देखील मोठं आहे, कारण सहजासहजी मॅच सोडणारे A1 वाले सुद्धा नाही आहेत. प्रयत्न करतील, फाईट करतील. अतिशय चांगलं वातावरण, क्रिकेटमय वातावरण निजामपूरमध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत. राजेश तळाशिलकर म्हणजेच आऊसर. व्हाईट बॉल कळवला जातोय. समीकरण बदललंय. 4 ओव्हरमध्ये अजूनही 80 पाहिजेत. लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत, सन्मान, या सगळ्या गोष्टी, त्यांचा मानपान. हे A1 वाले आज नाही तर 28 वर्ष राखतायत, म्हणून सगळ्यांना आतुरता असते कधी आहे A1 ची स्पर्धा. यावेळेला खुटप्प्याचा बॉल होता थोडासा, परंतु बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आलेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 17 धावा धाव फलकावर आहे. षटकार चौकाराची भाषा बोलायची इकडे. पाहूया सादिक परदेसी. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. याच मैदानात सराव देखील करतात. या मैदानाचा अंदाज आहे, वाऱ्याचा अंदाज आहे. बॅटिंग करावी लागणार आहे. समोर राहुल. रिवर्स खेळलेत. ओ, ज्या ठिकाणी जायला बॅटच्या टप्पा लागायला पाहिजे होता ते लागलेला नाहीये, आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आता 18 धावांवर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा, 4 ओव्हरच्या मॅच यानंतर असतील. हो हो, हा बॉल पुढून फिरवलाय. बॅटच्या पट्ट्यात नाही आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 18 वर थांबली आहे. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी सादिक आणि बुरहान करतील. मोठं लक्ष आहे, काय करायला पाहिजे. रुहिना आणि सिद्रा. आदिल भाई माझ्या मते खास या स्पर्धेसाठीचे टी शर्ट सुद्धा बनवलेत. त्याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. नाही, मोठे फटके नाही खेळू देत आहेत. सनसवाडीकडे मात्र धावा आहेत, म्हणजेच रोहिना सिद्रा या टीमकडे. पहा, रोहिना सिद्रा आदिल जळगावकर यांची टीम आहे, परंतु मुख्य जो गाव खेळतोय विलेज टू विलेज आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख सनसवाडी हा सुद्धा होणारच आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 20 वर आहे, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. रोहिना सिद्रा सनसवाडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर A1 निजामपूर. रायगड जिल्ह्यातील नामवंत टीम आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने यावेळेला खेळलाय बुरहान यांनी. एक चांगला स्ट्रोक आलाय. 4 धावा.
3 ओव्हरचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 72 धावांची आवश्यकता आहे. आता माझ्या मते या ठिकाणी 24-25 ची भाषा बोलायला लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये, परंतु पाहूयात, अपेक्षा आपण करू शकतो. आता काही म्हणत असेल यार एक तर एखादं षटक 30-35 आलं तर मजा येईल, पाहूया येईल का, आशा करायला काय हरकत आहे, बरोबर ना. आपली टीम ज्या वेळेला खेळते ना, आपण आशा नेहमीच करतो. फुलटॉस हातातच मारलं या फुलटॉसला. नवीन बॅटर मैदानात चाललेत, नासिर गेले आहेत. पाहूया आता मॅचचा रिझल्ट काही लागू दे, बॅटी फिरवाव्या लागणार आहेत, आपली छाप सोडावी लागणार आहे या मॅचवर. यस, आता मात्र फ्री हिट आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल, मोठा फटका खेळावाच लागणार आहे. A1 साठी A1 कामगिरी करायची आहे, त्यासाठी मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत नासिर, महेश. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी जमीन लगत निघालाय, बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, परंतु नाही अडलाय बॉल. चांगला फटका आलाय, A1 क्वालिटीचा, A1 साठीचा स्पर्धा फटका. एकोणतीस वर जाताना पाहायला मिळेल. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आम्हाला A1 ची छाप सोडायची आहे. हाच निर्धार मात्र नासिर यांना करायचा आहे, हाच निर्धार बुरहान यांना करायचा आहे. परंतु समोर जर पाहिलं तर महेश रानवडे बॅटिंग बरोबर बॉलिंग मध्ये देखील आपली छाप सोडतायत, कारण त्या ज्या वेळेला ते बॅटिंगला आले ना, पहिलाच बॉल षटकार मारला होता. फटका फसलाय, बॉल हवेत. तिकडे आहेत योगेश पवार, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. विकेट. दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. आसिफ दाखल होत आहेत, आसिफ परदेसी. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅच जर पाहिली तर थोडीशी लांब गेली आहे. महेश रानवडे यांच्याकडून अप्रतिम कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. लोअर फुल टॉस, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तर ज्या संध्या पहिल्या डावामध्ये दिल्या A1ने, त्या संध्या मात्र इकडे देत नाहीये. रोहिना सेद्रा सनसवाडी आणि धावफलक जर पाहिलं तर 31 वर जाताना पाहायला मिळेल. ओव्हर तिसरी सुरू झाली आहे आणि महेशने मात्र या ओव्हरमध्ये संधी नाही दिली. एक चौकार वगळता या षटकामध्ये विशेष काही नाही पाहायला मिळालं. या वेळेला थोडंसं शफल झाले होते, बोल्ड काढायला गेले, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळाला.
अगदी भारतातच नाही आखाती देशांमध्ये देखील या स्पर्धेवर लक्ष आहे आणि बरेच प्रेक्षक कुवेतवरून या A1 वाले ज्या वेळेला कुवेतला गेले तर कुवेतला सुद्धा A1 संघ बनवला, कुवेतला सुद्धा एकत्र येऊन यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. कमी गतीचा बॉल महेश रानवडे यांचा. तिसरी ओव्हर देखील या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. धावसंख्या 31 वर आहे. आता मात्र खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बारा बॉलमध्ये 65. मॅच दूर गेली आहे, परंतु असं काही करायचं जेणेकरून सगळ्यांच्या लक्षात राहील, तर ते करणं आता बाकी आहे. विश्वास आलेत. आज बुरहानकडून देखील ती बॅटिंग पाहायला मिळत नाहीये ज्यासाठी ते ओळखले जातात, परंतु तरी देखील खेळावं लागेल. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु षटकार चौकार तर मारावेच लागणार आहेत. प्रयत्न आपले कसे आहेत ते दाखवावं लागणार आहे सगळ्यांना. बुरहान मुंगे इकडे जर पाहिलं तर बीमर होता, नो बॉल आणि यानंतर असेल फ्री हिट. या नो बॉलचा बीमरचा विशेष फायदा नाही झाला आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. कुठेतरी एक 20 एक रन जास्त दिल्या मी म्हणेल. हे टार्गेट कुठेतरी 70-75 पर्यंत राहिला पाहिजे होतं, ते थोडंसं जास्त झालं. त्याचा फटका इकडे बसलाय, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला प्रत्येक बॉलला बॅट फिरवावीच लागते. याही वेळेला डबल माइंड फ्री हिटचा बॉल चांगला टाकला. या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. विश्वास. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. 3 सामने यानंतर देखील आपल्याला पाहिजेत. पाठीमागे बॉल जाईल आणि आता मॅचवर रोहिना सिद्रा 11 सनसवाडीने खूप चांगल्या पद्धतीने पकड मिळवलेली आहे. ज्या चुका झाल्या त्याचं आपण आत्मपरीक्षण करतो, चर्चा करतो. काय चुका झाल्या, वर्षभर वाट पाहायला लागते A1 ट्रॉफीची. आता ज्या चुका झाल्या असतील, परंतु तरी देखील टीम समाधानी असेल. आयोजन चांगलं होतं आणि एका गटात का होईना 3रा नंबर मिळालाय. यानंतरची देखील एक जबरदस्त मॅच असेल. आखो टप्प्याचा बॉल समोर खेळलाय आणि तिकडे कॅच सुटली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. वाह, षटकार. वाट पाहतोय. वाह, आणखीन एक फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं नाही झालंय. मानाची स्पर्धा, आणि मानाची स्पर्धा एखादी उगाच नाही होत, त्याच्या मागे त्यांची मेहनत असते. चांगल्या टीम्स येतात, चांगलं आयोजन असतं, चांगलं नियोजन असतं, चांगली पारदर्शकता असते, चांगला खेळ पाहायला मिळतो आणि चांगले प्रेक्षक येतात. त्यावेळेला स्पर्धा यशस्वी होतात आणि A1 ने ते 28 वर्ष केलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 40. औपचारिकता मॅचची, परंतु तरी देखील पाहायचं आहे काय होईल. कमी गतीचा बॉल होता जितेशांचा. हा मात्र खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला झाला. यानंतरच्या दोन्ही टीम रेडी राहायचं आपण. साखळेवाडी, वरदायनी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी तयार व्हायचं आहे सुपरस्टार आपण सुद्धा कडापई.
नो बॉल. त्याच्यावर गुडघा जमिनीवर टेकवत असताना काय पोज दिली आहे त्या ठिकाणी. सिक्सर. हा, या पुढच्या ज्या मॅचेस आहेत आपल्याकडे वेळ असल्या कारणाने 5-5 ओव्हरच्या मॅच आहेत. सामनेही महत्त्वाचे आहेत आणि स्पर्धा महत्त्वाची आहे. तर ओव्हर नक्कीच आठवणीत राहील, आम्ही A1 खेळलो होतो म्हणून ओव्हर सुद्धा आम्हाला जास्तच मिळाल्या होत्या. आणि A1 ची खासियत आहे 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीम आता खुश झाल्यात कारण चांगली मॅच पाहायला मिळेल. शंकर भाऊ. यानंतरच्या मॅचेस सुद्धा 5-5 ओव्हरच्या होणार आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. सर एक मिनिट. हा, चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. येस. हा, बॉलर चेंज होणार फक्त. येस. पंकज आलेत, पाहूया. मॅचची औपचारिकता बाकी आहे. योगेशने देखील टेस्ट करून बघितली. बिग हिट केलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, थोडंसं लेट, परंतु आता थेट बॅटिंग होते. बुरहान. पंच देखील कडक शिस्तीचे आहेत. अगदी सर्वच्या सर्व बिग बॅश ज्या होतात, धमाका बिग बॅश, त्यामध्ये आपण रमाकांत पवार सरांना सातत्याने पाहतो. सगळ्यात जास्त धमाका बिग बॅश कोणत्या पंचांनी केलेल्या असतील तर ते स्ट्राईकवर अंपायर आपल्याला पाहायला मिळतात, रमाकांत पवार. आणि दुसऱ्या बाजूला लिजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, राजेश तळाशिलकर सर. आणि इकडे बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 4 धावा. बुरहान मात्र आता रंगात आले, थोडीशी उशिरा का होईना. बिग हिट. याही वेळेला नो बॉल आणि त्याच्यावर खेळलाय सिक्सर. आता झाली ती 65 धावा धाव फलकावर आहे. पहा, आता सगळे A1 वाले म्हणत असतील यार पहिली किंवा दुसरी ओव्हर जर एवढी मोठी आली असती तर मजा आली असती. थोडासा उशीर झालाय. आता काही जर म्हणत असतील यार 20 रन थोडेसे जास्तच दिले आपण. बुरहान थोडासा उशिरा 4 झाले, परंतु आता त्यांनी लाठीचार्ज चालू केलाय. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पूर्ण झाल्या, 2 बॉल बाकी आहे. आणखीन एक अगदी आमच्याच दिशेने मारलाय. वा, खेळपट्टीवर पडले, बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलाय.
लगातारचा तिसरा षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आलाय. वा बुरान, मॅचचा रिझल्ट काही लागू देत, बुरानने मन जिंकलेली आहेत. आणि आता बॉल सुद्धा म्हणत असेल बुरान इतनी बुरी तरह से मत मार यार, एवढ्या जोरजोरात मारलंय बॉलला. 14 बॉल मध्ये 41 वर आणि टीमची धावसंख्या 77 वर पोहोचली सुद्धा. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं 15-20 रन जास्त झालेले आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर बुरान, आणि आता बुरानला थांबावं लागेल, परंतु तरी सुद्धा मन जिंकून घेतली बुरानने. म्हणजे जी शेवटच्या टप्प्यात फाईट केली ना, तिने कुठेतरी बाकीच्यांचे चेहरे जे आता हिरमुसले होते थोडेसे